नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जीएसटी विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यामुळे एप्रिल 2017 पासून होणार अंमलबजावणी. दहशतवादाला चिथावणी देणाऱ्या शेजारी देशांवर निर्बंध घालणं आता आवश्यकच, पंतप्रधानांचं आसियान परिषदेत निवेदन. विविध योजनांमधले गैरव्यवहार थांबवण्यासाठी त्या योजना आधार क्रमांकाशी जोडणार मुख्यमंत्री. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीत सिंधुदुर्ग प्रथम स्थानी. बीएसएनएलनं ग्राहकांसाठी कार्यान्वित केल्या नवनवीन आणि किफायतशीर योजना. राज्यात सर्वत्र गौरी गणपतीची धूम. आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी गुजरातप्रमाणे वॉटर ग्रीड योजना राबवायला राज्य सरकारची मंजुरी, बबनराव लोणीकर यांनी दिली माहिती. खुल्या विचारसरणीच्या समाजासमोर दहशतवाद हे मोठं आव्हान आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवलाय. लाओपीडीआर इथं झालेल्या 11व्या ईस्ट आशिया परिषदेत ते आज बोलत होते. भारताचा शेजारील देश दहशतवादाला चिथावणी देऊन सर्वत्र दहशतवाद पसरवत आहे, त्यामुळे आता त्याच्यावर निर्बंध घालण्याची वेळ आली आहे असं ते म्हणाले. त्याआधी पंतप्रधानांनी 14व्या आसियान शिखर परिषदेत उपस्थितांसमोर भाषण केलं. हिंसाचार, वाढता कट्टरतावाद समाजाला घातक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये आर्थिक सांस्कृतिक घडामोडींच्या देवाणघेवाणीवरतीही भर दिला. भारत आसियान कोशामध्ये $50 दशलक्ष वाढ करायचा प्रस्तावही त्यांनी मांडला. उत्तर कोरियानं आज पुन्हा एकदा अणुचाचणी केली. परिणामी तिथं 5.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्केही जाणवले. जगभरातून या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युन हे यांनी उत्तर कोरियावरती कडक शब्दात टीका केली आहे. उत्तर कोरियाची अणुचाचणी ही या क्षेत्रातल्या शांतता आणि सुरक्षेला सुरुंग लावणारी गोष्ट आहे, ती अजिबात स्वीकारार्ह नाही असं शिंजो आबे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीमध्ये सिक्कीम राज्य प्रथम स्थानावर आहे. झारखंड राज्य हे सर्वात खालच्या स्थानावर आहे. 26 राज्यांच्या ग्रामीण क्षेत्रातल्या स्वच्छतेसंदर्भात केंद्रानं काल एक यादी जाहीर केली. सिक्कीम पाठोपाठ हिमाचल प्रदेश, केरळ, मिझोराम, नागालँड, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि मेघालय यांचा पहिल्या 10 स्थानांमध्ये समावेश आहे. महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग हा जिल्हा स्वच्छ जिल्ह्यांमध्ये प्रथम स्थानावर आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबई गोवा महामार्गावरती आसुर्डे गावाजवळ एका खासगी बसला अपघात होऊन 18 प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटे ही घटना घडली. चालकाचा ताबा सुटल्यानं बस उलटली. या अपघातातल्या जखमींना सावर्डेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे देशभरामध्ये एक समान कर आकारण्याचा मार्ग मोकळा झालाय. देशाच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये मोठे फेरबदल सुचवणाऱ्या जीएसटीच्या घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल मान्यता दिली. 1 एप्रिल 2017 पासून जीएसटी देशभरात लागू करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी सरकार कसोशीनं प्रयत्न करत आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. सध्या आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर, सेवा कर, सीमाशुल्क, जकात, केंद्रीय विक्री कर, अबकारी कर यासारख्या केंद्र आणि राज्य सरकारच्या करांची जागा आता जीएसटी घेणार आहे. संसदेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत झाल्यानंतर देशातल्या 17 राज्यांनीही या विधेयकाच्या ठरावाला मान्यता दिली. राष्ट्रपतींनी या विधेयकावरती स्वाक्षरी केल्यानं आता प्रस्तावित कराचा दर, अधिभार, सवलती आणि इतर काही मुद्दे निश्चित करण्यासाठी जीएसटी समिती स्थापन केली जाणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सर्व राज्यांच्या वित्तमंत्र्यांचाही समावेश असेल. दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी गुजरातप्रमाणे वॉटर ग्रीड योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. ते औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठवाड्यातल्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची ही योजना 8 जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यात पूर्ण केली जाईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 40% तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 60% गावं जोडली जाणार आहेत असं ते म्हणाले.
आगामी 6 महिन्यांच्या कालावधीत ही योजना सुरू करून 4 वर्षात पूर्ण करायचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. या योजनेचा 60% भार केंद्र तर 40% भार राज्य सरकार उचलणार आहे. निम्न दुधना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं 600 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी 452 कोटी रुपये राज्य शासनाला मिळाले आहेत. या रकमेपैकी 25% रक्कम धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवणार आहोत, असं लोणीकर यांनी स्पष्ट केलं. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत अनेक कलावंतांनी आणि हितचिंतकांनी त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केलं. जो दिन आता है जन्मदिन है और उसमें नया नया करने की कोशिश करो, अपने आप को ठीक रखो, तबीयत को ठीक रखना चाहिए, अच्छा काम करना चाहिए, वही जन्मदिन कोई खास चलता है जो मुझे कुछ ऐसा नहीं लगता है. मुझे लगता है कि हर दिन चलना चाहिए. तो मैं उस महान कलाकार को सैल्यूट करता हूं और ऊपर वाले से प्रार्थना करता हूं कि ऐसा कलाकार न हुआ है न होगा. ऐसे महान कलाकार के जन्मदिन को बहुत सारी शुभकामनाएं. ग्रंथालयांसमोरच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी टप्प्याटप्प्यानं प्रयत्न सुरू आहेत, असं ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी म्हटलंय. लातूर इथं राजा राममोहन रॉय प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते काल बोलत होते. ग्रंथालय क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असं ते म्हणाले. यावर्षी 43 शासकीय ग्रंथालयांचं ई ग्रंथालयामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यामध्ये अ वर्ग आणि ब वर्ग ग्रंथालय ई ग्रंथालय केली जातील, असंही त्यांनी सांगितलं. बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडनं आपल्या ग्राहकांसाठी दूरसंवाद क्षेत्रामध्ये अनेक नवनवीन आणि किफायतशीर योजना कार्यान्वित केल्या आहेत. लँडलाईन, ब्रॉडबँड, जीएसएम मोबाईल, इंटरनेट, लीज लाईन या सर्वच क्षेत्रामध्ये बीएसएनएलनं आघाडी घेतली आहे. आता अमर्यादित ब्रॉडबँडची योजनाही ग्राहकांसाठी खुली करण्यात आली आहे. बीएसएनएलचे महाव्यवस्थापक अरविंद वडनेरकर यांनी पुण्यामध्ये एका वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली. बीएसएनएलच्या मासिक 1099 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा आणि 4Gचा स्पीड ग्राहकांना मिळू शकेल, तर बीबीजी कॉम्बो प्लॅन अंतर्गत 1199 रुपयांमध्ये वर्षाचे 365 दिवस 24 तास मोफत कॉल आणि 2 MBPS स्पीडचा लाभ मिळू शकेल. रिलायन्सनं नुकत्याच जाहीर केलेल्या जिओपेक्षा बीएसएनएलच्या या सर्व सेवा स्वस्त आहेत, असं वडनेरकर यांनी सांगितलं. नौदलातल्या भरती प्रक्रियेसाठी मुंबईतल्या मालाड इथल्या INS हमला या नौदल तळावरती जमलेल्या उमेदवारांमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानं 4 जण जखमी झाले. मात्र आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि भरती प्रक्रिया सुरळीतपणे चालू असल्याचं नौदलाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. या परीक्षेसाठी राज्यभरातून अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 10,000हून अधिक उमेदवार आल्यानं त्यांची व्यवस्था राखण्यामध्ये काही समस्या आल्या. मात्र आता मुंबईतली भरती प्रक्रिया नियोजित कार्यक्रमानुसार सुरू आहे, असं नौदलानं स्पष्ट केलंय. सरकार आणि प्रशासनानं एकत्रितरित्या चांगलं काम केलं तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन वेगानं घडवून आणणं शक्य आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नाशिक विभागातल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जनतेचं भाग्य बदलण्याची शक्ती राज्यघटनेनं प्रशासनाला दिली आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करून अधिकाऱ्यांनी जनतेची कामं वेळेवर करण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन त्यांनी केलं. शेततळे योजनेमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. राज्यातली 6,000 गावं आता हागणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छ भारत अभियानामध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विविध योजनांमध्ये पारदर्शकता राहावी आणि कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी या योजना आधार क्रमांकाशी जोडण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. 2019 पर्यंत राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीतल्या प्रत्येक लाभार्थ्याला 100% घरकुल देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गणपती बाप्पांच्या पाठोपाठ माहेरवाशिणी असलेल्या गौरींचं काल राज्यात सर्वत्र आगमन झालं. भाद्रपद शुद्ध पक्षातल्या सप्तमीला ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींची स्थापना केली जाते. मांगल्याचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरींना आज पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. घरोघरी महालक्ष्मी पूजन आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामध्ये केला जातो. आज गौरी पूजन तर उद्या गौरी आणि गौरीबरोबरच्या गणपतींचं विसर्जन केलं जाईल.
गणपती सण आलाय. गौरी गणपती सण आलाय. गौरी पूजन हाय महिमा वर्णावा काय. गणपती देवा सुखाचा ठेवा आनंदी वर्षाव हाय. मुंबईतल्या वांद्रे इथं वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यासाठी परिचित असलेल्या शिंत्रे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक अशा गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. यंदा तांब्याच्या कलशात विराजमान झालेली शाडूच्या मातीची गणेशाची मूर्ती फारच आकर्षक दिसते. मूर्तीसोबतच शिंत्रे यांनी देखावाही पर्यावरणपूरक पद्धतीनं सजवलाय. कलशासाठी काठ्या आणि कागदी लगद्याचा वापर करण्यात आला. वांद्र्यातच राहणारे यंपल्ले कुटुंबानंही वाद्य वाजवणारे गणपती, कथकली नृत्य करणारी गणेशाची मूर्ती असा देखावा साकारलाय. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती कागदी लगद्यापासून बनवल्या आहेत आणि त्यांची आभूषणं सुकामेव्याच्या टरफलांपासून तयार करण्यात आली आहेत. आले गणपती बाप्पा. वांद्राच्या खेरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 59वं वर्ष आहे. या मंडळानंही शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वायगाव इथं उजव्या सोंडेची असलेली गणेश मूर्ती रिद्धी सिद्धी विनायक म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती संगमरवराची आहे. उजव्या सोंडेची असलेली ही मूर्ती विदर्भामध्ये एक विशेष स्थान प्राप्त करून आहे. 16व्या शतकामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अमरावती मुक्कामादरम्यान वायगावला एका विहिरीच्या खोदकामादरम्यान ही गणपतीची मूर्ती सापडली असल्याची कथा काही जाणकार सांगतात. नाशिकच्या भद्रकाली विभागामध्ये पिंपळ चौकामध्ये 2 गटात झालेली हाणामारी सोडवायला गेलेल्या बीट मार्शल विजय मोरे यांच्यावरती काल काठीचा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या मोरे यांच्यावरती उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या दोघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सुप्रसिद्ध हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले नगर परिषदेनं देशामध्ये अव्वल यादीमध्ये येण्याचा मान पटकावलाय. हागणदारी मुक्ती, सांडपाणी निचरा आणि घनकचरा व्यवस्थापन या त्रिसूत्रीच्या आधारे वेंगुर्ल्यानं हे यश संपादन केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छ भारत अभियानाचा मंत्र दिला आणि देशात जणू स्वच्छतेचं वारं वाहू लागलं. पर्यटकांचं आवडतं ठिकाण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेचे धडे गिरवले जात आहेत. जिल्ह्यातल्या वेंगुर्ले नगर परिषदेनं स्वच्छतेचा मंत्र अंगीकारत देशातल्या स्वच्छ शहरांमध्ये अव्वल येण्याची किमया साधली आहे. हागणदारी मुक्तीसाठी शहरात खासगी आणि सार्वजनिक शौचालयं उभारण्यात आली असून शौचालयांचा कटाक्षानं वापर करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. नगर परिषदेनं यावर लक्ष ठेवण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापना केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. UNDP तसंच ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था तसंच सामाजिक संस्थांनी यासाठी आर्थिक सहकार्य केलं. आम्ही टॉयलेट बांधकामात यशस्वी झाल्यानंतर त्याचा वापर करणं ही लोकांची जास्त जबाबदारी आणि सवयीत बदल लोकांच्या बाबीशी निगडीत ही बाब असल्यामुळं आम्ही गुड मॉर्निंग पथक स्थापन केलं.
आणि त्या गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं सर्व्हेलन्स ठेवला आणि त्या ठिकाणी उघड्यावर शौचालय बसण्याचं प्रमाण शून्य आणण्यासाठी आम्ही निगराणी ठेवली आणि काही लोकांना दंडही केले. वेंगुर्ले शहरात सांडपाणी व्यवस्थापनही सुयोग्य रीतीनं करण्यात येत आहे. एकेकाळी कचऱ्याचे ढीग असणाऱ्या 6.5 एकराच्या जागेत आता झिरो वेस्ट डम्पिंग ग्राउंड बनवून शेती बागायतीचा मळा फुलवण्यात आला आहे. स्वच्छतेमधून समृद्धी साधणाऱ्या वेंगुर्ल्याचा स्वच्छतेचा कित्ता सर्वांनीच गिरवण्यासारखा आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अरविंद बेंडे या शेतकऱ्यानं काकडीचं विक्रमी उत्पादन घेत प्रयोगशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. यवतमाळ तालुक्यातल्या रातचांदणा इथल्या अरविंद बेंडे या शेतकऱ्यानं आपल्या शेतात विविध पालेभाज्यांसोबत काकडीचं विक्रमी उत्पादन घेतलंय. शासनाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत बेंडे यांना अनुदानावर शेडनेट हाऊस मिळालं. त्यानंतर त्यांनी शेडनेट हाऊसमध्ये मल्चिंग अर्थात आच्छादन पद्धतीनं काकडीची लागवड करून ठिबक पद्धतीनं पाणी दिलं. त्यामुळे पिकाला पाहिजे तेवढंच पाणी मिळालं. शिवाय शेडनेटमुळे तापमानही नियंत्रणात राहिलं. माझ्या शेतावर 1 एकराचं शेडनेट उभारलेलं आहे आणि त्या 1 एकराच्या शेडनेटमधून मला 50,000 रुपये खर्च आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3-3.5 लाख रुपये मला उत्पादन मिळालेलं आहे. माल हैदराबादला एक ग्रीन गोल्ड नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीमार्फत बाहेर देशात माल नेते आणि ते कंपनी माझ्या शेतावर 15 रुपये किलो प्रमाणे माल घेऊन जात आहे. बेंडे यांच्या शेतीला तालुका कृषी अधिकारी अशोक भवरे यांनी भेट देऊन त्यांचं कौतुक केलंय. काकडीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेणं सुरू केलेलं आहे आणि ह्या काकडीची ते निर्यात सुद्धा करतात आणि यांना निर्यात केल्यामुळे ह्या काकडीला 20 रुपये दर मिळतो. त्यामुळे निश्चितच त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर बेंडे यांनी निश्चितच एक चांगला आदर्श ठेवला आहे. साक्षरतेचं महत्त्व पटवून देणारा दिवस म्हणजे जागतिक साक्षरता दिन. साक्षरता ही सामाजिक असू शकते, ती राष्ट्रीयत्वाची जाणीव करून देणारी असू शकते अथवा स्वच्छतेचा जागर करणारी ही साक्षरता असू शकते. साक्षरतेला सीमित न ठेवता तिचा विस्तार व्हायलाच हवा. आज जागतिक साक्षरता दिन. लिहिता वाचता आलं की मनुष्य साक्षर झाला अशी आपली समज. पण खरंच लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षर होणं का? सामाजिक साक्षर होणं ही देखील आजच्या काळाची गरज झाली आहे. आपण गौरवशाली इतिहास असलेल्या देशाचे नागरिक आहोत. देश स्वच्छ, सुंदर, सुजलाम सुफलाम राहावा याची जाणीव असणं म्हणजे सामाजिक साक्षरता. आपल्या आसपास काही समाज विघातक घटना घडत असतील तर त्यावर वेळीच अंकुश घालण्याचा प्रयत्न म्हणजे सामाजिक साक्षरता. भल्याबुऱ्याची जाणीव असणंही तितकंच महत्त्वाचं. पण गेल्या काही काळात लोकांमधील सामाजिक भान हरवत चालल्याचं दिसून येतंय. नियमांचं उल्लंघन करणं, आपल्या आसपास घडणाऱ्या दुर्दैवी घटना दगड बनून उघड्या डोळ्यांनी पाहणं या वृत्तीला सामाजिक निरक्षरता म्हणता येईल. शिक्षण घेतल्यानं मनुष्य साक्षर बनत नाही तर सामाजिक जाण ठेवून देशहितासाठी हातभार लावणं देखील सामाजिक साक्षरता म्हणता येईल. आणि आता बातमी टेनिसची. अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये महिला गटातली अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सचं 23वा ग्रँड स्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यामध्ये चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिननं तिचा पराभव करत या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत धडक मारली. 10व्या मानांकित कॅरोलिननं सेरेनाचा 6-2, 7-6 असा 2 सरळ सेटमध्ये पराभव केला. आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. जीएसटी विधेयकावरती राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यामुळे एप्रिल 2017 पासून होणार अंमलबजावणी. दहशतवादाला चिथावणी घालणाऱ्या शेजारी देशावर निर्बंध घालणं आता आवश्यकच, पंतप्रधानांचं आसियान परिषदेत निवेदन. विविध योजनांमधले गैरव्यवहार थांबवण्यासाठी त्या योजना आधार क्रमांकाशी जोडणार, मुख्यमंत्री. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीमध्ये सिंधुदुर्ग प्रथम स्थानी. बीएसएनएलनं ग्राहकांसाठी कार्यान्वित केल्या नवनवीन आणि किफायतशीर योजना.
राज्यात सर्वत्र गौरी गणपतीची धूम. आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी गुजरातप्रमाणे वॉटर ग्रीड योजना राबवायला राज्य सरकारची मंजुरी. बबनराव लोणीकर यांचं निवेदन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.